गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता वाजले सकाळचे 5 आणि मी बनवून घेत आहे मटकीची उसळ. त्यासाठी मी आधी मटकी धुवून घेणार आहे. मी मटकी 3-4 वेळा धुवून घेत आहे. त्यानंतर मी तिला कुकरला लावून घेणार आहे. कुकरला लावल्यामुळे ती लवकर शिजते, भाजी पण लवकर तयार होते. त्यात मी आता पाणी टाकून घेतलेले आहे. आता मी कुकर लावून घेतलेला आहे. कुकर झाल्यानंतर मी कणिक मळायला घेणार आहे. आम्ही कणिकमध्ये मीठ घालतो म्हणून मी मीठ घालून घेत आहे थोडे. त्यानंतर मी आता कणिक व्यवस्थित अशी मळून घेणार आहे. आमच्याकडं खूप थंडी आहे, त्यामुळं पाण्यात हात घालायला पण नको वाटते. सकाळची तर उठायची पण इच्छा होत नाही, तरी कामाला जावे लागते. जाताना बसमध्ये तर फारच अशी थंडी वाजते. आपण पूर्ण पॅक होऊन जरी गेलो तरी फार असं काकडल्याकत होते, बोट वाकत सुद्धा नाही, एवढी थंडी आहे. त्यानंतर इथे माझी कणिक मळून झालेली आहे. आता मी एका कढाईमध्ये तेल टाकून घेतलेले आहे. त्यात थोडं जिरे, थोडं मोहरी टाकून घेत आहे. इथे मी करते मुंगठ्यांची भाजी, म्हणजे मटकीची भाजी. त्यात मी मिरच्या टाकून घेणार आहे. मी कांदा थोडा जास्तच कापलेला आहे, कारण की मला 2 भाज्या बनवायच्या आहेत. त्यासाठी मी एकाच कढईमध्ये कांदा फ्राय करून घेणार आहे व्यवस्थित. याच्यामुळं माझा वेळ वाचतो. कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात थोडे मीठ घालायचे आहे. मिठामुळं कांदा जरा पटकन भाजला जातो. मी भाज्यांना थोडं कमीच तेल वापरते, फक्त मसाला भाजी असल्यावर थोडं जास्त तेल टाकायचे. आम्ही तेल सहसा कमीच खातो. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण मी कढई ठेवून त्यात तेल टाकून घेतलेले आहे. ह्या कढईमधला थोडा कांदा मी त्यात घालून घेणार आहे. मी त्यात कांदा घालून घेतलेला आहे. आता यात थोडी हळद टाकून घ्यायची आहे.
त्यानंतर आपण ज्या उकडलेल्या मोठ्या होत्या, मटकी होती ती त्यात घालून घ्यायची आहे. मटकी खूप कमी होती, डब्याला कमी झाली असती, म्हणून मग मी ती दुसरी भाजी पण बनवते आहे. मीठ टाकून घेतलेलं आहे. तिकडच्या साईडला मी हळद टाकून घेऊन व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. मिक्स केल्यानंतर मी त्यात भाजी टाकून घेत आहे. मी चवळीची भाजी बनवत आहे त्या साईडला, तर मी चवळीची भाजी टाकून घेत आहे. ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर मी तेल लावून कणिक मळून घेतलेली आहे आणि त्याचे आता गोळे बनवून घेणार आहे. तिकडं भाजी होते तोपर्यंत इकडं माझं गोळे बनवून तयार होतात, त्यामुळे माझा वेळ वाचतो. ते माझं तयार आहे, त्यामुळे आता मी भाजी घालून घेणार आहे. मटकीची भाजी माझी झालेली आहे. चवळीच्या भाजीत मी आता मीठ टाकून घेणार आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे. मी आता तिकडच्या साईडची कढई काढून घेतलेली आहे आणि तिथं तावा ठेवलेला आहे. आता मी चपात्या पण बनवून घेणार आहे. माझी चवळीची भाजी सुद्धा तयार आहे. आता मी पटपट चपात्या लाटून घेत आहे. माझ्या चपात्या पण होत आहे, भाज्या पण झालेल्या आहेत. आता मला डब्याचं झाल्यानंतर मग निवांत असं आवरता येतं. भाजीचा गॅस मी बंद करून घेतलेला आहे. इथे माझा सर्व स्वयंपाक रेडी आहे. मी तयारी वगैरे करून आता कामाला जायला निघालेली आहे. मी सकाळी घरातनं 6:30लाच निघते. Thank you for watching my video. Like, share and subscribe my channel. Thank you.